और ये उठाकर खेला है, जरूर जाएगी हैम्बर्गर ये 6 रनों का। अब मचिंदर बढ़िया बल्लेबाजी, एक एक प्रेसी की प्रहार स्ट्रेट ड्राइव जड़ा है और 6 रन से स्कोर स्कोर उछापा 23 रन स्कोर कार्ड पर। ये पहला छक्का मचिंदर के बल्ले से और तानाजी ने 2 छक्के जड़े पर वो ग्राउंड से बाहर है और स्कोर कार्ड लगता। पहली ओवर में केवल रन बने थे शायद 10, दूसरी ओवर में 16 रन थे। कट किया गेंद मिड क्षेत्र में, गेंद को फील किया जब तक बल्लेबाजों ने आसानी से एक दूसरी चोर बल्ले 1 रन का इजाफा। 1 रन की वजह से स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोर कार्ड पर। मैंने कहा था पहली ओवर में 10 रन आ चुके, दूसरी ओवर में शायद 16 रन कुछ थे। तो अब ये ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति 24 रन, 24 रन, 2 षटकं 24 धावा झालेले आहेत। यानंतर अजून एक षटक बाकी आहे। दोन्ही संघ नायकाला माझी विनंती आहे, माझा आवाज पोहोचत असेल तर दोन्ही संघ नायकांनी आपली उपस्थिती जाहीर करायची, नाणेफेक करून घ्यायचे। संमतीचे हे आयोजक इथं बसलेले आहेत, त्यांना त्यांची समोर साधायचं आहे, कुठला वेळ जाया करू नका। जरा मॅच फिडअप करा। न्यू स्टार वर्धवाडी विपक्ष सी विघ्नहर्ता पाळशी यानंतर होणारा सामना आहे। दोन्ही संघ नायकाला माझा आवाज पोहोचत असेल तर आपण सहकार्य करायचं आहे। तर अंतिम षटक राहील आणि जे गोलंदाजाचं नाव आहे साहिल। आतापर्यंत 2 षटकं 1 बाद, धावसंख्या झाली ती 24। पहिल्या षटकात 10 धावा, 2 षटकं 24 धावा। चेंडू पाठच्या स्क्रीनकडे, एट्रिक चेंडू उचलतोय। पंचांचा काय निर्णय ते ऐकायचा आपण, पंचांचा निर्णय ऐकायचा आहे, त्यामुळे पंच काय सांगतील ते ऐकायला लागेल। पंचाने अंतिम राहील। आपण लाईव्ह, आपण बऱ्याच खेळता लाईव्ह का चालू आहे, आपल्याला आपली जनता सातारा पुरा बघतोय। आपला विनंती आहे पंचाने अंतिम राहील, कुणाही पंचाशी वाद करू नये। चला पंचाने दिवसासाठी केलेलं आहे बघा, एवढ्यासाठी घेऊ नका, बारीकसाठी रिव्ह्यू देऊ नका कृपया, ऐका, वेळ होईल आपण मान्य करा। बघा साहिला बघा काय मान्य करा लवकर, नाही सामना चालू ठेवा। बघा कमिटी सदस्य तुम्ही सांगा, आपण काय सांगू शकत नाहीये। पंचाचा डिसिजन आहे का? चला बघा, सांगा देता। नाही कळणार नाही यामध्ये भाऊ। चला पंच निर्णय कळवा, आपला पंच निर्णय कळवा। हा चेंडू राईट आहे का कसा आहे सांगा। 1 रन दिलेली आहे, 1 रन दिले। कोणा रिव्ह्यू देणार आहे, पंचाचा निर्णय आहे बघा, आयोजन सांगितले असं, याचा रिव्ह्यू मिळणार नाही आहे। 1 नोची आणि 1 धमकी धाव झाली आहे कोणी आता 26 झाले, 2 धावाला 26 झालेले आहेत। कृपया याच्या पुढे पंचाने अंतिम राहील, रिव्ह्यू पण देऊ नका। लक्षात आपण लाईव्ह बघतोय, त्याची नोंद घ्यायची आहे। मी तर सतत मॅच बघतोय इथं, असे सुद्धा नेम लक्षात ठेवायचा आहे। चला तानाजी हा स्ट्राईक एंडला आहे।
हो संतोष सॉरी संतोष आहे, तानाजी आऊट झालेला आहे. गोलंदाज फास्टिंग मारा करतोय. हा अप्रतिम कामगिरी आहे बघूया. झेल उडतोय, झेलच्या क्षेत्राचे काय कव्हर उडाणला आणि पंचांचा इशारा येतोय, पंच सांगायचा इशारा. चार असेल तिकडे, तिकडे चार आहे. चार चार असेल. रस्त्यावर पडलाय बॉल. रस्त्यावर पडला असेल सांगा, रस्त्यावर पडला असेल सांगतो मला नेम पुढचं मी. रोड त्या साईडला का या साईडला इकडे मग 4 धावाल्या. त्या साईडला 6 साईडला मी रेग्युलर बघतो मॅच इथे. हा 4 धाव येतील या रस्त्यात. इकडे पडला तिकडे रस्त्यावर गेला त्या साईडला तर 6 आहेत. या 4 धावा येतील. रस्त्यावर पडला असेल 4 धाव येतील. हे 4 किती झाले ना, 30 धावा झालेल्या आहेत. डावग्रुपात काय दिसलं नाही मला. काय चेंडू निर्धाव केलाय मला वाटते. गोलंदाज साहिल एक चांगली कामगिरी. मच्छिंदर आणि संतोष अशी ही जोडी मैदान. डावखुरा फलंदाज आहे तो स्ट्रायकरला संतोष, नॉन स्ट्रायकरला मच्छिंदर. सामना एक चांगला अचुकीचा होतोय. एक फास्टिंग मारा करतो साहिल पंचांना पार करून. आता लाईन बिघडतो. पंचांचा इशारा हा अवांतर धावेचा. धावसंख्या झाली ती 31 धावा झालेली आहेत. धावसंख्या झाली ती 31. यानंतर होणार सामना. दोन्ही संघाला मी सांगितलेलं की विनिंग संपली की आपण नाणफेड्याचे कुठलाही वेळ जाहीर करू नका. न्यू स्टार वर्धवाडी विपक्ष श्री विघ्नहर्ता पाळशी या दोन्ही संघाला माझा आवाज पोहोचेल. तर संघनायकांनी आपली पावले हळूहळू समोर कक्षाशी संपर्क साधावा. इथं सहयोग बसलेले आहेत. हां कट केला चेंडू कव्हरला. संतोष खेळगाला एक धाव नक्कीच मिळते. एक धाव. धावसंख्या झाली ती आता 32 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झाले ना, 32 धावा झालेल्या आहेत. विनिंग संपाच्या मार्गावरती आहे साहिल. आता चांगली कामगिरी, कसोटीची कामगिरी करतोय चांगली. एक कोचक गोलंदाजीवर डॉट ठेवून टाकण्याचा सक्षम होतोय. स्ट्राईक एंडला उभा आहे तो मच्छिंदर, ज्यांनी षटकार मारलेला आहे तो मच्छिंदर स्ट्राईक एंडला उभा आहे. पुढील चेंडू घेऊन साहिलसाठी कट केला. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये तण्यात एक धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नामध्ये. आणि तू मेघ 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या मात्र मच्छिंद्रच्या बॅटिंग 2 धावे. धावसंख्या 34 धावा झालेली आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज साहिल, स्ट्राईक केला मच्छिंदर. पुढील चेंडू मच्छिंदर साहिलसाठी. हलकाला चेंडू समजू शकत नाही असा चेंडू टाकणार. बॅट टू बॅट टाकणार चेंडू, डॉट चेंडू टाकणार, चकमा फसवा चेंडू टाकणार की कुठलाही संपर्क फलंदाज गोलंदाज आणि षटकाचा एष्टिरिकाचा सामना झाला पाहिजे नियंत्रण. हा चेंडू डॉट. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 34 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईक एंडला मच्छिंदर 10 धावांना अधिक खेळतो तो स्ट्राईक एंडला साहिल. एक फास्टिंग मारा करतोय. यानंतर होणार सामना मी सांगितलं दोन्ही संघनायकांनी आपली उपस्थिती जाहीर करायची आहे. आता शेड्यूलातले काय चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. गोलंदाज साहिल, स्ट्रायकरला मच्छिंदर. सुरेश चेंडू मारला, उचलून मारला, चेंडू नक्की जाईल आणि पंचाचारा लावला 6 धावांसाठी. मच्छिंदर हा दुसरा षटकार मच्छिंदरच्या बॅटीतून. संघाची धावसंख्या झालेली आहे ती आता 40 धावा. 40 धावा झाला 41 विन आहे. 40 धावा झाला 41 विन आहे. 40 धावा झालेली आहे. चला लवकर क्षेत्र लावायचं आहे. 40 धावा झाल्या 41 विन आहे. आपण दोन्ही क्षेत्र लावायचे. कुठला वेळ जाय करू नका. यानंतर एक संघ आहे. पुढील संघाने सांगितलं की आपण नांदवडे यायचं आहे. मी सांगितलं की मला पहिले सांगितलं की हा न्यू स्टार वर्धवाडी आणि पाळशी दोन्ही संघाला मी आवाज दिला आहे. मग मॅच संपली ब्रॅकमध्ये नाणवी करायची आहे. चला दोन्ही संघांना नाणवी करायची लवकर. कुठला वेळ जाय करू नका. इथं सलामी जोडी मॅच जाऊ द्या. जरा पिळप करायचं आहे. कुठला वेळ जाय करू नका. चला पाळशी आणि
वर्धवाडी या संघाचा इथं नाणेफेक होते. सामना 3 षटकात होईल. वर्धवाडी मरंडेवाडी 3 षटकात सामन्याची नोंद घ्यायची आहे. सामना 3 षटकात जायची नोंद घ्यायची आहे. आपण काय घेतलेलं आहे? पार्शियल मॅच टॉस घेतला आहे, फलंदाजी घेतलेली आहे. धन्यवाद. मॅच संपले की लगेच फिटिंग मध्ये राहायचं आहे, ही नोंद घ्यायची आहे. चला लवकर सहकार्य करा. सलामी जोडी मध्ये पाठवा. सलामी जोडी लवकर मध्ये पाठवा. कुठला वेळ जाय करू नका. चला सलामी जोडी लवकर मध्ये पाठवा. कुठला वेळ जाय करू नका. 41 धावा करायची आहेत. 18 चेंडू 41 धावांची गरज. 11 चेंडू 41 धावांची गरज. चला लवकर सहकार्य करा. चला सलामी जोडी मैदान पाठवा. सलामीची जोडी मैदान पाठवा. जाळी लावली तिकडे कोपऱ्यात जाईल चालेल, कारण तिथं जाळी लावली म्हणजे जाळी नव्हती पहिली. आणि इथं शनिवारी ज्या मॅचेसचा शनिवार शुक्रवार तो ह्या बिल्डिंगमध्ये ज्या वर्किंगला असतो तेव्हा लंच टायमाला सगळे लोक बसले बघत असतात मॅचला. सर लेडीज लोक सर इथं बाकीचे ऑफिस चालू असतं. हे ऑफिस एरिया आहे आणि कोर्ट एरिया जास्तीचं सामनाचे करून देत नाही आहे, पण छोटा स्पेअर लावून चालतं. पण रविवारी फक्त फुल डे असतो. चला सलामी जोडी मैदान पाठवा. सलामी जोडी मैदान पाठवा. कुठला वेळ जाय करू नका. बघा वेळ जाय करू नका. सलामी जोडी मैदान पाठवा लवकरात लवकर. कुठला वेळ जाय करू नका. आपला विनंती आहे. सलामी जोडी मैदान पाठवा. सगनायक आपला विनंती आहे. कुठलाही वेळ विलंब क्षण करू नका तुम्ही. नंतर दोन्ही संघनायकाच्या संघनायकाला विनंती आहे की राखीव फिल्डर पाठवा. नजरे नावं समजेल, कारण फिल्डरची नावं कॅच करून पकडली तर समजणं गरजेचं आहे. चला आपण जरा सहकार्य करा. जरा पिडअप करा. जरा सहकार्य. मॅच डिले करू नका. जरा लवकर जरा लवकर. गडी बाद झाला की पहिल्या प्लेने तयार राहाय, गाड घडून तयार राहायचं आहे. विकेट पडला की लगेच जायचं आहे, कारण आपण बरेच लांबून आलेले आहेत. हे लक्षात ठेवायचे आपण. इथं हमेशा बेलापूरचं ग्राउंड आहे, पण बेलापूरवाले मॅचेस फार कमी खेळतात. पण कंपनीवाल्यांच्या मॅची, हे दिवाळकरांच्या मॅचेस सतत चालू असतात इकडे. सेक्टर या सेक्टर बिल्डरचे लोक सतत मॅच चालू असतात. 40+ गावात मर्यादित. चला सलामी जोडी मैदान आलेली आहे. नाव माहिती तुला? चला असं लिहून देतो मी. अतुल आणि अजय अशी ही जोडी इथं आलेली आहे. सलामीची जोडी. या जोडीला एक मोठा उच्चांक गाठायचा, एक कामगिरी करायची लागेल. यांना धावा करायची आहे. 41 धावा करायची आहेत. 40 धावा आहेत. 41 विन आहे. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि पंचांनी अंतिम राहील कुठलाही पंचांवर पोझिशन करू नका. आपल्या म्हणजे विनंती आहे. पंचांवरती कुठलाही. आणि आता बघा पहिला गोलंदाजसाठी आलाय गोलंदाज तानाजी यांची निवड केलेली आहे. गोलंदाजीसाठी याची नोंद घ्यायची आहे. चला वेळ जायचे. आता स्ट्राईक एंडला उभा आहे तो अतुल आणि अजय अशी जोडी. आणि पहिला गोलंदाजसाठी आलाय गोलंदाज तानाजी. तो सुरुवात होते. पहिली सुरुवात 41 धावा करायच्या. प्रति षटकापाठी तुम्हाला जवळजवळ मी सांगितलं की 3 षटकं आजचा सामना आहे. जवळजवळ 13.5च्या वतीने तुम्हाला वाटचाल करावी लागल. बघूया वेळ जसे होतोय. पहिला गोलंदाजसाठी आलेला आहे गोलंदाज तानाजी. पहिला चेंडूचा प्रेसी करतोय. पहिला चेंडू जादा सुरेख प्रहार आहे. एक प्रेसी कर. पंचांचा हा 6 धावांसाठी पहिला षटकार आलाय तो अतुलच्या बॅटीतून. संघाची धावसंख्या आलेली आहे. अजय आणि अतुल ही जोडी. माझं आपण माहिती आहे जोडीचं नाव आपण बघितलं टीव्ही क्षेत्रामध्ये जास्त वाचतो आपण संगीत याच्यामध्ये. अतुल आणि अजय हे गायक आहेत. पण आता या क्रिकेट क्षेत्रामध्ये काय चमत्कारी कामे करतात. 6 धावा आलेल्या आहे पहिल्या चेंडूवरती. आता म्हणतो चेंडू मात्र पंचांचा इशारा होता. हा अवांतर धावेचा एक इशारा येतोय. धावसंख्या झाली 7. 1 चेंडूचा खेळ संपतोय. तानाजी थोडीशी घाई करतोय. अतुल मात्र हा सजवतोय. वाईट गेलाय गोलंदाज सुरेख चेंडू. आणि हा चेंडू पॅरेलल षटकार. हा पाहिजे अतुलचा हा पहिला षटकार, दुसरा षटकार राहील त्या स्पर्धेतला. आणि तानाजी हा थोडासा महागडा पडतोय. संघाची धावसंख्या अशोक वाड्यावरती 13 धावा झालेल्या आहेत. 40 धावा करायच्या त्यावेळी 13 धावा आता त्यांनी कुठून काढलेल्या आहेत. एक चांगली आक्रमकता फलंदाजी, एक
हवाई हलय खुकार बल्लेबाजी करतोय, प्रत्येक चेंडूचा खरोखर समाचार घेतोय. आता विजयसिंह वाटचाल तर चांगली होती. आता तानाजी थोडासा निराश. त्याने आतापर्यंत 2 चेंडूवरती 13 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 13 धावा या एका बॅटीनं आले म्हणाल का. एक अवंतर आणि अतुलची लगातार 2 षटकार, एक लॉंगअप आणि एक मिड बाउंड्री, असं 2 षटकार आले आहेत. कृपया चेंडू चांगलेच आहेत. आपण पहिले चेंडू चेक करा. सर घेऊ नका, सगळे चेंडू चांगले आहेत. लबर बॉल सगळे सारखे असतात. फक्त कधी एखाद्याला नरम असला तर समजेल, डबकन आवाज समजायचा. या ग्राउंडवरती म्हणजे जवळजवळ ही 10वी मॅच असेल मॅच सुरू झाल्यापासून, कारण सतत या बाल्यापर्वांच्या मॅची कुठे कुठे असतात. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. सुरुवात चेंडू काढलाय मध्ये चेंडू मिड विकेटला. शतरसन चेंडू अडवतोय. एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 14 धावा आल्या आहेत. त्या 14 धावा झालेल्या आहेत. तानाजी आता स्ट्राईक नवीन जात. अजय अतुलची जोडी मात्र मजबूत. आता अजय स्ट्राईक आणला. माझ्या प्रयत्नात बीड होता. अजय घाई करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू चकतोय. चेंडू इथे आता विसवतोय. कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 14. अतुल याचा पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय. पुढला चेंडू जोरदार प्रहार. हा नक्की जाईल, नक्की जाईल सीमा रेषाच्या बाहेर. 6 धावांसाठी अजयच्या वेळी हा पहिला षटकार. संघाची धावसंख्या जवळजवळ 20 धावा झालेली आहेत. 20 धावा इथं झालेल्या आहेत. एक बॉल आहे ना. 20 धावा जवळजवळ त्यांनी 5 चेंडू काढलेले आहे. 2 षटकार अजयचे, 1 षटकार अतुलचा. संघाची धावसंख्या 20. बघूया आता मात्र तानाजी थोडस मागडे कडे पडलंय. तानाजी अंतिम चेंडू असेल. अजय हा स्ट्राईक केला. आता उशिरा चेंडू. पंचांनी चेंडू हा निर्धाव आणि षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 1 षटक बिनबाद 20 धावा. 20 धावा इथं झालेल्या आहेत. आता 12 चेंडू आणि 21 धावांची प्रति षटकामध्ये आपल्या 10:15च्या गतीने वाटचाल करावी लागेल. पण दोन्ही फलंदाज बघी अतुल अजयची जोडी अटूट जोडी आहे. या जोडीकडे क्षमता आहे की षटकार चौकार मारण्याची, त्यांचे कौशल्य आहे. पण बघा दोघांनी एक एक षटकार मारून आपला संघ 1-1-2 मारून षटकाची समाप्ती केलेली आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आता बघूया गोलंदाजी कोणाची निवड केली जाते. तानाजीचा भार सांभाळत तांजाने मागणी षटक 20 धावा खर्च केल्यात. एकही सफलता मिळवून दिली नाहीये. पण आता हा दुसरा गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संतोष. मला या संघाला विनंती आहे, दोन्ही संघाला 12 प्लेकडे पाठवा जे नावं समजतील. गोलंदाज संतोष. पहिला चेंडू मात्र निर्धाव. अजयला समजू शकत नाहीये. अतुलला चेंडू निर्धाव. चेंडू आता विसवतोय आणि चेंडू जातो निर्धाव. संघाची धावसंख्या 20 धावा झालेली आहेत. अतुल मात्र स्ट्राईक केला. बाय स्टेट आणि पंचांचा इशारा. 1 बॉल 4 धावांसाठी. 4 धावणे. धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. या षटकात आतापर्यंत चांगली कामगिरी. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा आल्या त्या 24 धावा झालेल्या आहेत. 4 धावा षटकात झालेल्या आहेत. बघूया आतापर्यंत स्ट्राईक केला अतुल उभा आहे. त्यांनी 2 षटकार लावलेले आहेत. 1 चौकार आहे आणि हा चेंडू मांडलाय पाठच्या स्क्रीनकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये. पण पंचांचा इशारा मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि एकच धाव सध्या आलेली आहे तिथे. भिंतीला आला की डिक्लेअर लक्ष ठेवायचं आहे. हा एकच धाव आले. भिंतीला आला की डिक्लेअर आहे. धाव संख्या झाली ती 25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. एकच काढली. आता अजय स्ट्राईक केला. ज्यांनी षटकार मारून तो स्ट्राईक केला उभा आहे. आता चेंडू कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नामध्ये. चेंडू मिड विकेटला. एक धावचा इशारा. धाव संख्या झाली ती 26 धावा झालेली आहेत. 26 धावा झालेली आहेत.
चेंडू उचलून मारलाय, बघूया चेंडू जाईल नक्की. आता चांगली कामगिरी या फलंदाजाची. अजयची धावसंख्या 6 आणि धावसंख्या झाली 32 धावा. 32 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 32. ही जोडी अटूट जोडी, एक चांगली साजेदारी बनली दोघांमध्ये. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये, एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली साजेदारी फलते म्हणा हरकत नाही. षटकार चौकांमध्ये आपले 32 धावा झाल्यात. 31 धावा करायचे आहेत. गोलंदाज तयार. अंतिम षटक चालू दुसरं संतोष याचं. स्ट्राईक केला अतुल. आता म्हणजे खोलला चेंडू बनवून टाकतोय, पण पंचांच्या धाव वंडीचा आलेला आहे. धावसंख्या झाली ती आता 33 आणि षटकाची समाप्ती. आता येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू आडवे पहिल्या षटकात धावसैनिक 23 धावलेल्या. आणि आता बघूया ही चांगली कामगिरी. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. ही अटूट जोडी, चांगलं कॉम्बिनेशन दोघांनी जमलेलं आहे. एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली ते बघायला मिळते. ही जोडी अटूट जोडी, जसे फिल्म सिटीमध्ये गायकांचं नाव आहे तसे फलंदाजी अतुल आणि अजयची जोडी एक अपरंपार आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. यानंतर लाईनअप यायचं आहे. पुढील सामना आहे ज्यांनी नाणेफेक जिंकलेली आहे, त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे, तर लाईनअपमध्ये जायची नोंद घ्यायची आहे. आता 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. बघा मीटिंग सत्र जास्ती करू नका, आपल्याला विनंती आहे. हा ही प्रेस मॅच आहे. दुसऱ्या मॅचला, सेकंड मॅचला आपल्याला कुठला नो कॉमेंट करण्यात जाईल, कारण ग्राउंडचा आगाडा का आलेला असतो तुम्हाला, म्हणून तुम्हाला जास्ती कॉमेंट करता येणार नाही, की नोंद घ्यायची आहे. अंतिम षटक आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. अतुल अजयची जोडी मता पारंपरिक एक अटूट जोडी. आणि आता गोलंदाजी आलाय गोलंदाज मच्छिंद्र, ज्यांनी मग षटकार चौकार राहिलो तो मच्छिंद्र आलेला आहे. आता बघा मच्छिंदरला करिश्मा करावी लागेल. ही जोडी तोडायला आपल्याला भाग पडेल का? ही जोडी तोडणं फार गरजेचं आहे. मच्छिंदर आपल्याला काहीतरी करिश्मा करावी लागेल. तर आता अजय स्ट्राईक केलाय, अतुल नो स्ट्राईक केलाय. अतुल अजय याचं विश्लेषण 2 चेंडूचा खेळ केलाय आणि 7 धावावर खेळतोय. आणि आता मात्र गगनी जिंजूळा चेंडू मीठ बनवला. पंचांचा इशारा 6 धावांसाठी. 6 धावणे संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झालेली ती आता 39. आता येणारे 5 चेंडू 2 धावांची गरज. 39. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. या मॅचसाठी अजय यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्याचे 3 षटकार 1 चौकार आहे. आणि अजय हा 9 स्ट्राईक केला आहे. पंचांचा इशारा हा अवांतर धावांचा. व्हाईट बॉलचा इशारा घेतोय. सामना टाय झालेला आहे. 5 चेंडू 1 धावांची गरज. अजय मात्र स्ट्राईकला. अजय 2 षटकार खेळतोय, स्ट्राईक केला आहे. आणि आता मात्र हा चेंडू नक्की जाईल. मीठ बनवलं. पंचांचा हा 6 धावांसाठी. तो झाला पहिला बॅट म्हणतो. अतुल या मॅचचा विरोध जाईल. अतुलनी 3 षटकार आणि चौकार सामील आहे. ही अटूट जोडी. मान्यवर लाईनमध्ये या, लाईनमध्ये जावा. आणि सामन्याचा पुरस्कार थोड्या वेळात घोषणा जाईल. कोण येतो ना वरडेवाडी आपण क्षेत्र लावायचे. या पुढील संयोजन करतील. जो स्पीकरवाला कोण असेल त्याला विनंती आहे इकडे यायचं आहे. या माईकला जरा अर्थिंग लागते, ती आपण जरा लक्षात घ्यायची आहे. चला लाईनमध्ये जायचं आहे. या मॅचचा सामना पुरस्कार जाईल अतुल मोडक. धन्यवाद. या पुढचा आवर्ती सांगते विठ्ठल कदम याचा समज सांगतील तुम्हाला.